निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, संडे आहे आणि सकाळ सुरू झालेली आहे आणि बघा मी आता पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत. खरं तर मावशी माझ्याकडे येतात सकाळी पोळी भाजी डाळ भात जे पण काही बनवायचं असेल, सकाळचा टिफिन बनवायचा असेल, पण आज त्यांनी सुट्टी घेतली. कदाचित त्यांना थोडंसं बरं नाही वाटत आहे, त्यांचा फोन आला होता. तर मोस्ट ऑफ त्या ना कधी पण संडेलाच सुट्टी घेतात. जर त्यांना अशा पण सुट्ट्या कधी घ्यायच्या असतील महिन्याच्या, की मग त्या संडेला घेतात. आणि मलासुद्धा बरं पडतं की काही गोष्टी मॅनेज करता येतात, कारण संडेला ऑफिस नसतं, किट्टूलासुद्धा स्कूलला सुट्टी असते. तर त्यामुळे थोडासा उशीर झाला, थोडंसं मागे पुढे झाली वेळ, तरी काही हरकत नसते. तर त्याच्यामुळे आज मी पोळ्या बनवते आहे. तर एरवीना खूप दगदग असते सकाळी उठून. किट्टूचं म्हणजे माझ्या मुलीचं स्कूलचं सगळं आवरायचं असतं. तिच्या मागे लागायला लागतं की हे कर ते कर, लहान आहे अजून. तर त्याच्यानंतर माझी स्वतःची तयारी करायची, देवपूजा करायची, झाडांना पाणी घालायचं. बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या सकाळच्या 1-1.5 तासामध्ये आवरायच्या असतात. आणि त्याच्यानंतर मग ट्रेन पकडून ऑफिसला जायचं असतं. तिकडची दगदग तर वेगळीच असते. तर अशामुळे ना माझ्याकडे मावशी येतात सकाळी टिफिन बनवायला, किंवा जर काही डाळ भात बनवायचा असेल, भाजी चपाती बनवायची असेल तर त्या बनवतात. तर आज त्यांनी सुट्टी घेतल्यामुळे माझी सकाळ अशी पोळ्या बनवण्यापासून सुरुवात झालेली आहे. तर अशावेळी ना किट्टू पण मला खूप छान मदत करते. तर आज आम्ही नाश्ता स्किप केलेला आहे. तर चपाती आणि चटणी म्हणजे पोळी आणि तिळाची चटणी मस्त आम्ही सकाळी नाश्ता म्हणून खातो. आणि मग दुपारी पोळी आणि भाजी जी पण केली असेल तर ते खातो. तर त्याच्यामुळे मग नाश्त्याचा जो वेळ आहे नाश्ता बनवण्याचा तो थोडासा वाचतो. आणि सकाळीच आम्ही पोटभर नाश्ता करतो, त्यामुळे दुपारी असं फारसं आम्ही जास्त काही जेवत नाही. व्यवस्थित 9 वाजता पोटभर आपल्याला पाहिजे तसा नाश्ता करायचा, की जेणेकरून दुपारपर्यंत आपलं काम व्यवस्थित होतं. तर आता इथे माझं पोळ्या बनवण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर आजचा खरा व्हिडिओ काय आहे, तर प्रत्येक संडेला मी म्हणजे वीकली एकदा मी मस्त छान थरोली माझा जो किचन ओटा आहे आणि गॅस आहे तो अगदी क्लीन करून घेते. कारण का मावशी येतात तर कसं आपण जसं घरात सांभाळून एखाद्या गोष्टी बनवतो, तर तशी अपेक्षा आपण येणाऱ्या मावशींकडून करू शकत नाही. ते आपल्याला टिफिन बनवून देतात, हीच फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे काहीतरी सांडतं. तर त्या गेल्यानंतर मी ऑफिसला गेलेली असते. त्याच्यामुळे मग मी आल्यानंतर तो ओटा किंवा गॅस व्यवस्थितपणे क्लीन करत असते. पण मी थरोली क्लीन करत नाही, कारण त्यांना मी सांगतेच की तुम्ही जेव्हा सगळं करून जाल तेव्हा तुम्ही व्यवस्थित ओटा आणि गॅस पुसून जा. तर ते त्यांच्या त्यांच्या परीने गॅस आणि ओटा पुसून जातात, पण आपल्या मनाला ते बघून काही समाधान वाटत नाही. त्यामुळे संध्याकाळी म्हणजे रात्री जवळजवळ मला 8:30-9 होतात घरी येईपर्यंत. तर घरी आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी अगदी व्यवस्थितपणे हा किचन ओटा आणि गॅस पुसून घेते. तर बघा आता इथे माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि सगळं पीठ सांडलेलं आहे. थोडासा ओटा थोडा मेस दिसत असेल. आणि मस्तपैकी इकडे आता मी काय काय माझी भाजी झाली आहे, पोळी झालेली आहे आणि दुपारी जेवताना मी भात लावेन. इकडे दूध तापवून झालेलं आहे आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल की दूध मी ओतून ठेवलेलं. आम्ही सकाळी मी आणि किट्टू दूध, त्याच्यात 2 चमचे तूप आणि थोडीशी हळद असं घालून पितो. तर ते खरंच हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. त्याच्यानंतर इथे मी साईचं जे दही आहे ना ते बाहेर काढून ठेवलं आहे दही लागण्यासाठी. मग ते मी दही घुसळून मस्त छानपैकी लोणी काढणार आणि त्याचं तूप कढवणार. तर आता ही जी पण सिंकमध्ये जी भांडी दिसत आहेत ती ओट्यावर जी इकडे तिकडे होती ती सगळी भांडी आता मी इथे सिंकमध्ये जमा केलेली आहेत. तासाभरातच वहिनी येतील आणि भांडी घासून जातील. तोपर्यंत आम्ही आमच्या बाकीच्या सगळ्या म्हणजे अंघोळ करणं, झाडांना पाणी देणं, त्याच्यानंतर देवपूजा करणं, या सगळ्या गोष्टी करणार आणि मग नाश्ता करणार. तोपर्यंत ही भांडीसुद्धा घासून जातील त्यामुळे बरंचसं माझं काम आवरेल. आणि मग त्याच्यानंतर मग मी नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर व्यवस्थितपणे ओटा थरोली क्लीन करणार. जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतात या गोष्टीला, पण खूप छान वाटतं.
तर आता इथे माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. किट्टू अंघोळीला गेलेली आहे आणि किट्टू माझ्याबरोबर आधी नाश्ता करते आणि त्याच्यानंतर अंघोळीला जाते. तिला खूप निवांत अंघोळ करायची असते. तर मग आता वहिनी आता इथे भांडी घासून गेलेले आहेत. त्याच्यामुळे मग जे पण काही ताट किंवा कप राहतो तो मी असा घासून ठेवते. तेवढं भांडं काही मी सिंकमध्ये ठेवत नाही, कारण आता मला किचन ओटा जो आहे, त्याच्यानंतर गॅस आहे आणि किचन सिंक आहे, ते सगळं अगदी थरोली क्लीन करून घ्यायचं आहे. तर अशी ही पटापट सकाळची जी पण काही मेन महत्त्वाची कामं आहेत ती सगळी मी आधी करून घेते आणि मग त्याच्यानंतर एकदा व्यवस्थित थरोली क्लीन केलं ना की मग पुन्हा किचनमध्ये काही करायला यायचं नाही. कारण जेवढं पण काही शिजवायचं होतं ते सगळं माझं शिजवून झालेलं आहे आणि फक्त कुकर लावायचा बाकी आहे. तर हे बघा आता इथे वहिनी छानपैकी ओट्यावरच सगळी भांडी ठेवून गेलेली आहेत, कारण भांडी जास्त होतात आणि तेवढी त्या रॅकमध्ये पुरत नाहीत. तर मग ही जी पण काही भांडी आहेत, मग मला ओटा थरोली क्लीन करण्यासाठी हा पूर्ण ओटा आधी क्लीन करावा लागतो. त्याच्यासाठी मी काय करते, हा जो रॅक आहे भांड्यांचा तो छानपैकी किचनच्या गॅलरीमध्ये ठेवते, जेणेकरून कसं ना ती भांडी छान उन्हामध्ये सुकतील. आणि आमच्या गॅलरीमध्ये ना खूप छान असं ऊन पडतं. तर आता सकाळचे 9 9:30 झालेले असतील आणि आमचा नाश्ता वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि एक 11 11:30 पर्यंत छान कडक ऊन येतं आणि त्या उन्हामध्ये ही भांडी छानपैकी सुकतात. आणि ही भांडी ठेवल्यानंतर ना मी त्याच्यावर छान असा कॉटनचा कपडा घालते, जेणेकरून बाहेरची धूळ त्या भांड्यांवर पडू नये. कारण ही भांडी आपण जेवणासाठी किंवा खाण्यासाठी वगैरे वापरतो, तर त्याच्यासाठी म्हणून मी छान असा कपडा घालते. तर छान ऊन पण लागतं त्याच्यातून, भांडी सुकतात पण, म्हणजे ती पुसावी लागत नाहीत. कारण मला ओली भांडी रॅकमध्ये लावायला अजिबात आवडत नाहीत. प्रॉपर सुकली ना भांडी की थोडीशी कपडा मारून ती रॅकमध्ये ठेवायची. आता आपण किचनमध्ये पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला थोडासा पसारा दिसत असेल तर मंडळी हा पसारा नाही आहे, तर सगळी मी इथे तयारी करून ठेवलेली आहे. तर आपण हा ओटा अगदी थरोली क्लीन करणार आहोत. तर रोज मी जे पण काही दिवसाचे 8-9 दिवस आहे ना ते व्यवस्थित ओटा गॅस पुसून घेते. मात्र दर संडेला मला सुट्टी असते, तर त्याच्यामुळे हर संडे ना मी काय करते, गॅस वगैरे ओटा असं व्यवस्थित धुवून पुसून घेते. तर तो कसा घेते मी, कशा पद्धतीने क्लीन ठेवते, तर या गॅसला ना मला जवळजवळ 3-3.5 वर्ष झाली आहेत, पण एकदम चकाचक आहे. तर तुम्हाला आता हा दिसताना अगदी स्वच्छ दिसत असेल, पण अगदी जवळ जर आपण जाऊन बघितलं ना तर त्याला असे थोडेसे ठसे येतात, हे बघा. तर तो थोडासा तेलकटपणा असतो, तर तो जाण्यासाठी ना मी आठवड्यातून एकदा जेव्हा सुट्टी असते तेव्हा अगदी ओटा आणि गॅस अगदी थरोली क्लीन करून घेते. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसकडे वळूयात. तर ना गॅससाठी आहे ना हा माझा ना ग्लासचा गॅस आहे, फेबर कंपनीचा आहे. तर सर्वप्रथम मी काय करणार आहे, हे जे पण काही वरचे गाडे आहेत आणि जी शेगडी आहे ती मी वेगळी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही गॅस आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची नोट म्हणजे माझ्याकडे हा एक स्क्रब आहे, स्पंज आहे. तर त्याची एक बाजू आहे ना ती सॉफ्ट आहे आणि एक बाजू आहे ती थोडी रफ आहे. तर गॅस क्लीन करण्यासाठी ना मी ही सॉफ्ट बाजू यूज करणार आहे आणि ओटा क्लीन करून घेण्यासाठी आणि जे पण काही वरती जे पण काही तेलाचे शिंतोडे उडतात किंवा थेंब उडतात ते क्लीन करण्यासाठी मी या रफ बाजूचा उपयोग करणार आहे. तर म्हणून मी हा स्पंज इथे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी गॅस पूर्ण थरोली क्लीन करून झाल्यानंतर पुसण्यासाठी ना हा ॲब्झॉर्बंट जो पण काही डस्टर आहे तो यूज करणार आहे आणि ओटा क्लीन करण्यासाठी हा येल्लो कलरचा ॲब्झॉर्बंट डस्टर आहे तो यूज करणार आहे. माझा ओटा पुसण्यासाठी वेगळा डस्टर असतो आणि गॅस पुसण्यासाठी वेगळा डस्टर असतो. त्याच्यानंतर आता इथे मी 2 टब ठेवलेले आहेत. तर या टबमध्ये मी हे जे पण काही हार्पिक ड्रेन एक्सपर्ट पावडर, जी तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल, तर ही मी हाफ या दोन्ही टबमध्ये टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये ना मी गॅसच्या शेगडी आहेत त्या मी टाकून ठेवणार आहे जवळजवळ अर्धा ते पाऊण तास, 1 तास, तोपर्यंत माझा ओटा पूर्ण आणि गॅस क्लीन होईल. आणि त्याच्यानंतर ही जी पण काही शेगडी आहे आणि हे आहे, हे सगळं मी व्यवस्थित सिंकमध्ये क्लीन करून घेणार आहे. तर चला, हे मी तुम्हाला थरोली एक एक्सप्लेन केलं, पण आता मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे की हे मी कसं कसं क्लीन करते. तर चला आपण सुरुवात करूयात. तर आता हे जे ड्रेन एक्सपर्ट आहे ते मी हाफ करून
या दोन्ही टबमध्ये टाकणार आहे. तर हे टाकल्यानंतर ना या पाण्यामध्ये हात अजिबात घालायचा नाही आहे. तर बघा, या पाण्याला ना तुम्हाला दिसत असेल बुडबुडे येत आहेत. तर ह्याच्यामध्ये ना हात अजिबात घालायचे नाही आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये एक एक शेगडी टाकूयात. तर माझे जे पण काही गाडे आहेत किंवा शेगडी आहे ती अशी फारशी खराब झालेली नाही आहे. कारण मी दर संडेला हे अशा पद्धतीने काही ऑइल लागलं असेल, काही चिकटलं असेल किंवा काही करपलं असेल ना, तर असं एव्हरी संडे करते. एखादा दिवस जर कुठे आम्ही बाहेर गेलो किंवा वेळ नाही मिळाला तर अगदी 15 दिवसांचा गॅप पडतो. पण हे डेली क्लीन केल्यामुळे ना मला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, कारण ते थोडंफारच क्लीन करावं लागतं. पण अगदी महिन्याभराने केलं ना तर आपल्याला भरपूर रगडावं लागतं, घासावं लागतं आणि ते जे पण काही डाग पडलेले असतील ना ते आपल्याला काढावे लागतात. तर चला, आता हे टब मी बाकीचा ओटा आणि गॅस क्लीन होईपर्यंत बाजूला ठेवते आणि ते झाल्यानंतर हे सगळं क्लीन करते. तर आता आपण गॅस क्लीन करण्यासाठी ना हे मी एक घरीच सोल्युशन बनवलेलं आहे. हे जी पण काही कोलिनची ही मी बॉटल यूज करते. तर कोलिनची ही अशी छोटी बॉटल आहे. त्याच्यामध्ये मी अगदी हाफपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी 2 चमचे, छोटे 2 चमचे आहे ना ते विम लिक्विड टाकलेलं आहे. तुम्ही कोणतेही लिक्विड टाकू शकता, डेटॉल पण टाकू शकता. डेटॉलचं जे हँडवॉश लिक्विड असतं ते, किंवा तुम्ही जे पण लिक्विड वापरता ते टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा मी व्हिनेगर टाकलेला आहे, सेम 1 चमचा. आणि हे असं सोल्युशन मी बनवून ठेवते आणि मग त्याच्याने हे सगळं क्लीन करते. तर आता तुम्हाला दाखवते. आधी आपण थोडं थोडं स्प्रे करायचं आहे. तर या ज्या पण काही स्टीलच्या प्लेट्स आहेत ना, त्या प्लेट्सवर पण कधी कधी काही तेलकट सांडतं किंवा दूध कधी ओतू गेलं तर सुद्धा सांडतं. तर ते व्यवस्थित थरोली आपण क्लीन करायचं आहे. तर आता हे क्लीन करण्यासाठी ना आपण या स्क्रबर जो स्पंज आहे त्याच्यातला सॉफ्ट जी बाजू आहे ती यूज करणार आहोत. तर मी हे ना प्रत्येक आठवड्याला क्लीन करत असल्यामुळे ना मला हे जास्त क्लीन करावं लागत नाही. हे माझं अगदी हार्डली 10 मिनिटामध्ये पूर्ण क्लीन होतं. काही तेलकटपणा असेल तर तो व्यवस्थितपणे निघून जातो. तर ह्याच्या आतमध्ये पण ना व्यवस्थित आपण क्लीन करू शकतो. आता आपण या काचेला पण अगदी सॉफ्टली क्लीन करायचं आहे. तर आता जो आपण स्प्रे मारलाय ना त्या स्प्रेवरच आपण हे सगळं क्लीन करून घेतोय. कुठेही एक्स्ट्रा पाणी यूज नाही करायचंय.
तर आता आपण हे बटन्स पण आहेत ना, हे असे काढू शकतो आणि व्यवस्थित वॉश करू शकतो. कधी कधी आपण एखादं जेवण बनवत असू आणि आपले हात पिठाचे असतात, कधी तेलाचे असतात आणि आपण त्याच तेलाच्या हाताने किंवा पिठाच्या हाताने बटनांना हात लावतो आणि त्याच्यामुळे ते पण तेलकट किंवा त्याला थोडंसं पीठ लागतं. तर अशा वेळेस आपण ना छानपैकी हे असं व्यवस्थितपणे क्लीन करू शकतो. असाच माझ्याकडे तर हा फेबरचा ग्लास टॉपचा गॅस आहे. पण जर असं आपल्याकडे स्टीलचं जरी असेल ना, तरी आपण तो सुद्धा अगदी थरोली अशा व्यवस्थितपणे क्लीन करू शकतो. तर प्रत्येक वेळी आपण असं गॅस क्लीन करताना ना त्याच्यावर पाणी वगैरे ओतून क्लीन करायचं नाहीये. तर छानपैकी आपल्याकडे जे पण काही स्वच्छ कॉटनचं कापड असेल किंवा जे डस्टर आपण यूज करत असू ते सेपरेट गॅसचं आणि जे पण ओटा आहे ते वेगळं असावं आणि त्याने व्यवस्थितपणे आपण पुसून काढायचं आहे. तर आता मी हा एक छानसा गॅस पुसायचा डस्टर घेतलेला आहे आणि त्या गॅस पुसायच्या डस्टरनेच हे सगळं क्लीन करून घेणार आहे. तर बघा, या डस्टरने ना अगदी पटापट सगळं ॲब्झॉर्ब पण होतं आणि एकदम व्यवस्थितपणे क्लीन पण होतं. हे सगळं गॅस जेव्हा आपण क्लीन करू ना, तेव्हा गॅसचं जे बटन आहे ना ते नेहमी आपलं ऑफ असलं पाहिजे, ते चालू ठेवायचं नाहीये. तर बघा, या डस्टरने ना किती व्यवस्थित आणि एकदम पटापट सगळं ॲब्झॉर्ब होतंय. त्याचप्रमाणे ना आपण ही बटन्स आहेत ना ते पण असेच व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. बघा कसं 10 मिनिटात हा गॅस असा छानपैकी क्लीन झालेला आहे. आता आपण हा जवळजवळ अर्धा तास तरी व्यवस्थित कोरडा होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे पण काही जेवण बनवायचं आहे ते त्याच्यानंतर बनवायचं आहे. तर जे पण काही पार्ट्स असतील त्याला पाणी लागलेलं असेल तर ते व्यवस्थित सुकतं आणि गॅस आपला व्यवस्थित क्लीन होतो आणि आपण वापरायला यूज करायला घेऊ शकतो. तर हा बघा, तर आपलं क्लिनिंग झालेलं आहे. हे आता एकदम असं सिंपल आहे. तर आता आपली गॅस शेगडी क्लीन करून झालेली आहे. आता आपण वळूयात ओट्याकडे. तर आता ओट्यावर सुद्धा मी हे जे लिक्विड बनवलेलं आहे ना ते व्यवस्थितपणे असं स्प्रे करून घेणार आहे. आणि याची जी पण काही रफ बाजू आहे ना, तर या रफ बाजूने मी सगळं असं क्लीन करून घेणार आहे आधी. तर समोर जे टाईल्स आहेत ना ते सुद्धा असे आपण क्लीन करायचे आहेत, कारण हे बघा याच्यामध्ये ना थोडे थोडे डॉट्स उडालेले असतात. तर ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यायचे आहे.
तर आपण या पोर्शनमध्ये गॅस शेगडी ठेवतो ना, तर त्याचा जो वरचा भाग आहे ना, तर तिथे सुद्धा ना बरेचसे तेलाचे ड्रॉप्स उडालेले असतात. तर तेलाचे ड्रॉप्स असे उडालेले असतात, तर ते सुद्धा आपण क्लीन करायचे आहेत. तर हे बघा, असं छानपैकी आपण ना नुसतं थोडंसं रफ केलं ना तरी सुद्धा हे असं व्यवस्थित क्लीन होतं. तर हा माझा वॉलपेपर नाही आहे, तर ही प्रॉपर टाईल्स आहे, त्याच्यामुळे ते अगदी आणखीन व्यवस्थित क्लीन होत आहे. तर हा माझा ना जुन्या सिलेंडरचा पाईप आहे, जो निघतच नाही आहे, तो मला आता कापून टाकायचा आहे. तर आता आपण या स्वच्छ क्लीन डस्टरने आपण हे सगळं पुसून घेणार आहोत. सगळी जी डर्ट आहे, डस्ट आहे, ती इथे पूर्ण क्लीन झालेली आहे. तर आता ओट्याचा अर्धा पोर्शन आपला क्लीन झालेला आहे. आता हा गॅस आपण इथे शिफ्ट करूया आणि उरलेला जो पण काही पोर्शन आहे तो क्लीन करून घेऊयात. तर बघा किती काळं पाणी निघालेलं आहे ते. पूर्णपणे क्लीन झालेला आहे. गॅस सुद्धा व्यवस्थितपणे क्लीन झालेला आहे. तर हे बघा, तर आता फक्त सिंकचा एरिया तेवढा क्लीन करायचा बाकी आहे. कारण आता तुम्हाला मी दाखवते की आपण ज्या या गॅसच्या शेगड्या काढलेल्या ना, तर त्याचं पाणी दाखवते मी कसं झालेलं आहे ते. तर हे बघा, ज्या पाण्यामध्ये आपण या शेगड्या ठेवलेल्या ना, तर पाणी बघा किती काळं झालेलं आहे. तर सगळी जी पण काही डस्ट आहे ना, ती पाण्यामध्ये उतरलेली आहे. तर आता आपण या शेगड्या अगदी व्यवस्थित क्लीन करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग मी हा जो सिंक एरिया आहे ना, तो क्लीन करून घेणार आहे. ते पण तुम्हाला दाखवते की मी कसा सिंक एरिया क्लीन करते, म्हणजे सिंक कसं क्लीन करते ते. तर चला, सर्वप्रथम आपण हे क्लीन करून घेऊयात. तर या पाण्यामध्ये हात घालण्यापूर्वी असे ग्लोव्ज घालून घ्यायचे आहेत, नाहीतर मग ॲलर्जी होऊ शकते.
तर असा एक यूज केलेला किंवा नवीन ब्रश घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे. आणि जिथे जिथे तुम्हाला डाग दिसत आहेत तर तिथे थोडंसं आपण क्लीन करून घ्यायचं आहे या ब्रशने. तर माझे हे गाडे इतके काही खराब झालेले नाही आहेत, त्यामुळे मला काही जास्त घासावं लागत नाही. तर हे बघा, हे पाणी तुम्हाला इथे दिसत असेल. तर आपलं जे ऑइल असतं ना या शेगडीवर पडलेलं आणि ते सुकलेलं असतं जे आपल्याला दिसत नाही, तर अशा गोष्टी ना या पाण्यामध्ये क्लीन होतात व्यवस्थितपणे. तर हे बघा, इथे ना असं एकदम जर राब बसला असेल ना तेलाचा वगैरे तर तो अगदी व्यवस्थितपणे निघून जातो. तर आता ही जी मेन शेगडी आहे ना ती माझी ब्लॅकच कलरची असल्यामुळे ना क्लीन झाली तरी इतकं समजणार नाही, पण ती खरोखरच व्यवस्थितपणे क्लीन होते. हे बघा, तर अशा प्रकारे आपण हे खूप छानपैकी क्लीन करून घ्यायचं आहे. तर इथे सिंक क्लीन करण्यासाठी ना मी डेटॉल हँडवॉश असतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याचं लिक्विड इथे या बॉटलमध्ये बनवून ठेवलेलं आहे. तर ते लिक्विडसुद्धा आम्ही जे नळ आहेत दोन्ही पण ते क्लीन करण्यासाठी आणि सिंक क्लीन करण्यासाठी इथे घातलेलं आहे. तर आता अशा प्रकारे इथे संपूर्ण किचन ओटा, त्याचप्रमाणे गॅस शेगडी आणि सिंक एरिया जो पण होता आणि सिंक हे असं व्यवस्थित पद्धतीने क्लीन केलेलं आहे. मस्त छान वाटतं आहे. एक 10-15 मिनटात वरती फॅन सुरू केला की छानपैकी सगळं सुकून जातं आणि इतकं छान आणि क्लीन वाटतं ना, मस्त वाटतं. आणि अशा किचन ओट्यावर काम करायला पण खूप मजा येते. तर असं सगळं हे क्लीन झालेलं आहे
आणि त्याच्यानंतर हे बघा, ज्या गॅस शेगडी वगैरे होत्या ना, त्या आपण 10-15 मिनिटांनी उन्हात ठेवून मी व्यवस्थितपणे पुसून त्या शेगडीवर लावलेला आहे. तर मंडळी, हा जो किचन ओटा आणि गॅस क्लिनिंग, सिंक क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.